नमस्कार मित्रांनो, मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। हे यादगार मसाल्याचं पाकिट वापरून आपण आज मंचुरियन बनवणार आहे। तर मित्रांनो, थोडे कुरकुरे येण्यासाठी आपण आता पोहे वाटून घेतलेत। थोडं तिखटपणा येण्यासाठी आपण हा चिंगचा रेड चिली सॉस टाकलाय, बघू शकता इकडे। नमस्कार मित्रांनो, मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल, तर आज आपण बनवणार आहोत मंचुरियन। पाऊस पडतोय बाहेर, त्यामुळे काहीतरी चमचमीत खायचंय, तर त्यासाठी आईला सांगितलंय आज मंचुरियन बनव। तर आता ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल चॅनलला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल। चला तर मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। मंचुरियन बनवण्यासाठीचं साहित्य लिहून घ्या। एक कोबी, तो बारीक किसून घ्यायचा, आणि हे आहेत यादगार मसाले। तर हे यादगार मसाल्याचं पाकिट वापरून आपण आज मंचुरियन बनवणार आहे। आणि स्ट्रीट फूड सारखे लाल दिसावे यासाठी आपण फूड कलर वापरणार आहे। थोडे कुरकुरे येण्यासाठी आपण आता पोहे वाटून घेतलेत। आता बघू शकते आई इकडे कोबी किसून घेते, तर बघू शकता हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे कोबी। हा यादगार मसाला आहे मंचुरियनचा, तो आता आपण हे किसलेल्या कोबीमध्ये टाकलाय। तर आता हे आपण असं त्याला मसाला प्रॉपर लागला पाहिजे, तर त्यासाठी आपण हे करून घेतोय। आणि हे झाल्यावर आपण ते 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार आहे। हा मसाला रेडीमेड भेटतो, तर ह्याच्यात तुम्हाला काही टाकायची गरज नसते। बघू शकता यादगार मसाले इन्स्टंट व्हेज मंचुरियन। आता कलर टाकलाय आपण, बघू शकता तुम्ही, त्याला लाल कलर येण्यासाठी। आणि हे आपण मळून घेतले, हे आता 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार आहे हे अशा। तर आता मित्रांनो, आता 15 मिनिटं झालेत, हे मॅरिनेट करून झालेत। आपण आता तळायला टाकूया। एक एक टाकते आई, बघूया तेल तापले की नाही। हे असं थोडं घेऊन इथे टाकायचं, हे असं आलं वर की समजायचं की आपलं तेल तापलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण एक एक टाकते तेलामध्ये। हे आता आपली पहिली बॅच गेली आहे मंचुरियनची, बघू शकता तुम्ही। तर आपण हे यादगार मसाले वापरून मंचुरियन बनवतोय, आणि कलर टाकल्यामुळे थोडं ते लालसर झाले, बघू शकता तुम्ही। थोडे भाजले की हे बघा, आपण प्रकारे गोळे करून घेतलेत, म्हणजे डायरेक्ट सोडायला आपल्याला होऊन जाईल। ही सेकंड बॅच टाकली, बघू शकता तुम्ही मित्रांनो। स्ट्रीट टाइप मंचुरियन। आपण आता तिसरी बॅच काढली, बघू शकता। तर मित्रांनो, आता आपण दुसरी बॅच काढली, मस्त असे लाल कुरकुरीत मंचुरियन। थोडं तिखटपणा येण्यासाठी आपण हा चिंगचा रेड चिली सॉस टाकलाय, बघू शकता इकडे। आता ही बॅच काढली, बघूया कसं थोडं तिखट होतंय की नाही, आता आपण चेक करूया। आणि तो साइड बाय साइडला छोटे गोळे करून घेते। बाहेर 20 रुपयाच्या खाण्यापेक्षा इथे 20 रुपयाच्या कोबीमध्ये आपण झटपट असे मंचुरियन बनवले।
आमचे आता झालेत मंचुरियन करून. कुरकुरी होण्यासाठी आपण थोडं पोहे मिक्सरला लावले आणि त्याचं पीठ त्या मिश्रणमध्ये टाकलं. आता ही आमची लास्ट बॅच आहे. बघूया कशा होतं, विचारूया आपण एकेकाला कसे झाले म्हणून. तर मित्रांनो, तुम्हाला अजून अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट्स करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. कारण तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा राहुल बेवडकर यूट्यूब चॅनलला. तर आता मग तुम्हाला दाखवतो मंचुरियन आम्ही कशा प्रकारे बनवले. बघू शकता हे मंचुरियन स्ट्रीट स्टाईल सारखी आपण बनवायचा प्रयत्न केला आहे. कलर येण्यासाठी आपण फूड कलर वापरला आणि कुरकुरीसाठी पोह्याचं पीठ बनवून मिक्सरला लावून ते त्या मिश्रणमध्ये टाकलं आहे. अजून अशा व्हिडिओज पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. आईने सांगितल्याप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चालतं मी मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही आता मंचुरियन केले टेस्ट करून सांगतो. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल चॅनलला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. तर आता आपण मंचुरियन खाऊन बघूया कसे झाले. अरे वा, मस्त झाले राई. चला तर मित्रांनो या खायला.